सुनील डोंगरे, महेश पाटील निलंबित, संतोष डोंगरे, महेश पाटील निलंबित, कॉन्ट्रॅक्टर संघाचा, ट्रेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. आमच्या संघाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आज दिनांक 30 रोजी आपण महावितरण कार्यालय तसेच JMD ऑफिस यांच्या समोर आमरण उपोषणाची सुरुवात करत आहोत. त्यांना आपण 23 तारखेला निवेदन दिलं होतं. 23 तारखेपासून JMD साहेबांनी किंवा चीफ इंजिनियर साहेबांनी उपोषण थांबवण्यासाठी किंवा काही भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची काही आम्हाला शाश्वती दिली नाही आणि त्यांनी काही प्रयत्न केले नाही. या गेंड्याच्या कातडीच्या लोकांच्या हातात असूनसुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी उपोषण टाळण्याचा किंवा थांबवण्याची विनंती केली नाही किंवा काहीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे आपण रीतसर आज त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसण्याचा आपण त्यांना अर्ज सादर केला आहे. आणि या उपोषणाचा आमचा एक हे आहे की 1.3 मध्ये ग्राहक जे आहे त्यांना अर्जंट काही कामं करावं लागतात कंपन्यांचे. त्यांना मोठमोठ्या कंपन्याच्या ऑर्डर्स असतात. त्या ऑर्डर्स 15 ते 20 दिवसाच्या कालावधीत त्यांना एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर DPसाठी कालावधी देतात ते लोक. म्हणून गव्हर्मेंटची NSC योजनेची स्कीम नाकारून, कारण NSC स्कीमला 3, 4, 5 महिने लागतात गव्हर्मेंटच्या स्कीमला, तर 15 ते 20 दिवसात ट्रान्सफॉर्मर चालू व्हावा याकरिता लोक 10 लाख, 30 लाख, 50 लाख, 1-1 कोटीपर्यंत स्वखर्चाने, जे की रिफंडेबलसुद्धा मिळत नाही अशा असून लोक कर्ज काढून व्याजाने करून DP स्ट्रक्चरसाठी आमच्या गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, आम्ही ठेकेदार, लायसन होल्डर ठेकेदार, आम्हाला ते कामे देतात. परंतु इथले मुजोर अधिकारी हे सँक्शनिंगसाठी विनाकारण त्रुटी काढतात. 4-4 महिने, 6-6 महिने विलंब करतात आणि अशा त्रुटी पण अशा बालिश प्रकारच्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट देणं हा गव्हर्मेंटचा हक्क हे आहे, कार्य आहे, त्यांचं कर्तव्य आहे. मागेल त्याला लाईट यांनी दिली पाहिजे. परंतु अर्ज सादर करताना यांच्या डोळ्यामध्ये असं लालच आणि हव्यास येतो पैशाचा. हे पैशासाठी इतक्या बालिश हे काढतात, त्रुटी काढतात, ज्या की एखाद्या बँकेत आपण कर्ज काढायला गेल्यावर सुद्धा एवढा त्रास होत नाही तेवढा इथं लाईन वीज मागण्यासाठी इतका त्रास देतात आणि त्या ग्राहकाला अप्रोच होतात. त्याच्याकडून कमी पैशाचा त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून कामं करून घेतात. आता मी JMD साहेबाला 4-5 सबूतसुद्धा दिलेले आहे की जे 4-4 महिने झाले त्यांना अजून मंजुऱ्या दिल्या नाही. आता 1.3 योजनेचा महावितरणाचा त्याच्यात असा फायदा आहे, महावितरणाला फुकट 1 रुपयाही खर्च न करता कोट्यवधी रुपयाची त्यांचा ॲसेट तयार होतो, त्यांची संपत्ती तयार होते. परंतु हे गेंड्याच्या कातडीचे व यांच्या तोंडाला रक्त लागलेले हे अधिकारी हे पैशासाठी ना महावितरण कंपनीचा विचार करीत, ना ग्राहकाचा विचार करीत, ना आमच्या विद्युत ठेकेदारांचा विचार करीत, हे फक्त यांची स्वतःची पोळी भाजण्यासाठीच मरमर करत असतात. आणि काय मागणे, कोणत्या मागण्यासाठी आपण बसले? आता शहर विभाग 2 येथील कार्यकारी अभियंता व डेप्युटी कार्यकारी अभियंता हे 2 भ्रष्ट अधिकारी आहे. हे यांच्या कार्यालयामध्ये या दोघांचाच मनमानी कायदा चालतो. काय नाव त्यांचं? श्री महेश पाटील कार्यकारी अभियंता आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डोंगरे, सुनील डोंगरे, संतोष डोंगरे. तर हे दोघांचा एवढा मनमानी कारभार आहे. हे काहीही त्रुटी लावून फाईल वापस पाठवणार म्हणजे पाठवणार. त्यांना काम करण्यात मागणे काय मागणे? हां, आता या दोघांवर कडक कारवाई करण्याची किंवा त्यांना निलंबन करण्याची आमची मागणी आहे. त्यांना निलंबन केलं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ. आजच्या आंदोलन कोण कोण बसले त्यांचे नाव सांगा. आजच्या आंदोलनाला दिलीप मुळे, किशोर लोखंडे, सय्यद शौकत, भरत कदम एवढे जण बसलेले आहे. सर ऐका ना, तुम्हाला एक प्रश्न असा आहे, तुम्ही
सगळे ठेकेदार संघटनेचे लोक इथं बसलेले, ठेकेदार बसलेले. तुम्हाला काम देताना अधिकारी काही पर्सेंटेज वगैरे मागतात तुम्हाला? पर्सेंटेज आमचे ते गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी असतात. हे 1.3मध्ये जे असते ते मनमानी मागतात. कधी 50,000 मागतात, कधी 10,000 मागतात. असं फिक्स कामावर अवलंबून असतं. म्हणजे संबंधित जे- अधिकारी हां भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावर तुम्ही आंदोलन केलेलं आहे. हां त्यांचे काही ठेकेदाराला ते मनमानी म्हणून ते जे ठरलेले ठेकेदारालाच काम देतात का? हां तर ते काही त्यांचे पाहुणे रावळे म्हणा त्यांच्या हित जवळच्या लोकांना हे कामे देतात. हां असं तुमचा आरोप आहे. हां आपलं नाव? माझं नवनाथ तेजाड.